ठरलं तर मग या मालिकेमध्ये आजचा भाग प्रेक्षकांनो खूप छान दाखवलाय। सायलीची सगळी नाती सुधारताना दिसत आहेत। त्यातच आता कुसुम अर्जुनला अशी काहीतरी टिप देणार आहे की ज्याच्यामुळे अर्जुन सायलीच्या आई वडिलांचं सत्य शोधण्याच्या एक पाऊल पुढे चाललेला आहे। नक्की काय घडले पाहूया। 20 ऑगस्टच्या भागामध्ये सायली आणि अर्जुन घरी येतात। घरी आल्यावरती अस्मिता म्हणते, आलात तुम्ही दोघं जण, बरं झालं। एक काम करा, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी पटकन जेवणासाठी सांगते विमलला वाढण्यासाठी। आणि कसे आहेत मधुभाऊ असं म्हटल्यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, ठीक आहेत, डॉक्टर म्हटलेत की त्यांच्यात प्रगती होईल आणि लवकरात लवकर ते शुद्धीवरती येतील। यावरती आता इकडे अस्मिता सांगायला लागते, बरं झालं सायली तू बस असं म्हटल्यावरती सायलीचं लक्ष कशातच नसतं। सायली आता एकदम एका खुर्चीवरती निश्चित बसून जाते। त्यावरती अस्मिता म्हणते, अर्जुनकडे पाहते आणि काय रे, यावरती अर्जुन आता सांगायला लागतो, थोडी त्याची नाजूक मनस्थिती आहे। आणि त्यानंतर मग अस्मिता सांगते, हे बघ सायली, बाळ काय म्हणते बघ, मामी तू अशी उदास राहिलीस तर आमचे लाड कोण करणार आहे? तू अशी उदास राहू नकोस, तू रडत बसू नकोस, तू रडत बसलीस तर मला अजिबात आवडणार नाहीये। हे मी नाही म्हणत आहे, हे बाळ म्हणतोय, बघा सायली असं म्हणत ती सायलीला खुश करण्यासाठी किंवा सायलीचा मूड चेंज करण्यासाठी आता तिला जे पटेल रुचेल ते करत असते। सायलीला आता खूपच रडू यायला लागतं। सायली तिच्या पोटावरती हात ठेवते आणि त्यावरती अस्मिता म्हणते, बघा बाळ हे सगळं तुला सांगतंय आणि हे तुला बाळासाठी करायला पाहिजे, बाळाचं ऐकायला पाहिजे असं म्हटल्यावरती अर्जुन म्हणतो, हो सायली, आणि तुझे जे काही अश्रू आहेत ना, हे अश्रू जपून ठेव। ज्या वेळेला मधुभाऊ परत येतील ना, त्यावेळेला हे अश्रू नको का तुला वापरायला? आणि मग त्यावेळेला तू ते म्हणतील ना, हे काय माझ्या साऊ बाळाला मी नसताना काळजी पण नाही घेतली, तिला रडवलं आणि मग ते चिडतील। तू आणि मधुभाऊ दोघांचाही राग सेमच आहे ना, बाप आणि लेक आहात ना, बघितलाय त्यांचा राग मी असं म्हणत अर्जुन थट्टा मस्करी करत आता सायलीला हसवण्याचा प्रयत्न करत असताना तिकडे आता प्रताप येतो आणि अर्जुन, जर का आत्ता तिला रडवलंस ना तर तुला असं ओरडीन ना मी की तुला माहीत नाहीये। आणि हे बघ सायली, खरं सांगू का तर आत्ता तू ज्या ठिकाणी म्हणजे तुझं रूम आहे ना, तेच फक्त तुझं आता सासर, बाकी सगळं तुझं माहेर आहे। त्यामुळे तू चिंता करू नको, सगळं ठीक होणार आहे असं म्हणत प्रताप तिला समजवत असतो। त्याच वेळेला मग आता अर्जुन सांगायला लागतो की मी ना कुसुमताई म्हणजे विमलताई, तुम्ही जेवण तयार ठेवा, मी जेवण घेऊन कुसुमला जातोय। यावरती सायली म्हणते, पण कुसुमताईने तर सांगितले ना की तिला जेवण नको आहे, आश्रमातून तिला जेवण येतंय। यावरती मग अर्जुन बोलतो की नाही, म्हणजे माझं थोडंसं एका केस संदर्भात सुद्धा काम आहे, मग मी तिकडे जाऊन येतो असं म्हटल्यावरती आता इकडे सायली म्हणते, ठीक आहे। अर्जुनच्या डोक्यामध्ये असतं की सायलीला न सांगता विमलला भेटायला जायचं, जेणेकरून विमलकडून आता इकडे म्हणजे कुसुमकडून सगळं सत्य तिला काढून घेता येईल। कुसुमला सायलीच्या लहानपणाच्या बद्दल विचारता येईल आणि सायली लहानपणीचा फोटो बघितला तर कदाचित तिच्या आई वडिलांना शोधायला सोपं जाईल। पण हे अर्जुन सायलीला सांगत नाही आणि त्यानंतर मग आता तो निघतो। त्यावरती अस्मिता म्हणते, तुम्ही फ्रेश होऊन घ्या, मी जेवायला वाढायला सांगते, मग नंतर जा अर्जुन असं म्हटल्यावरती अर्जुन आणि सायली दोघं रूम मध्ये येतात आणि फ्रेश होतात। तोपर्यंत अस्मिता विमलला जेवण वाढायला सांगते। इकडे तोपर्यंत अश्विन आलेला असतो वकिलांकडे ज्या वेळेला अश्विन येतो त्यावेळेला तो सांगायला लागतो की मला माझ्या बायकोला बेलवरती बाहेर काढायचं आहे आणि त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे। तुम्ही माझ्या बायकोची केस घ्या, फीची अजिबात तुम्ही हे करू नका, जितकी फी असेल ती फी मी तुम्हाला देईन, फक्त माझ्या बायकोला या सगळ्यातून बाहेर काढा। हां, मला माहिती आहे की तिने चूक केलेली आहे, तिने नको त्या माणसांची साथ दिले, त्यांच्या बाजूने साक्ष दिलेली आहे, पण कसं आहे ना, काही झालं तरी सुद्धा मला तिला बाहेर काढायचं आहे म्हणजे काढायचं आहे, प्लीज तुम्ही ही केस घ्या असं म्हटल्यावरती आता इकडे वकील साहेब जरा गप्पच बसतात आणि ते म्हणतात, म्हणजे कसं आहे ना, ही केस मी घेतली असती, पण कसं आहे रविराज किल्लेदार यांच्याकडे ही केस होती ना। यावरती अश्विन म्हणतो, हो त्यांच्याकडे होती ही केस, पण त्यांनी ही केस सोडलेली आहे आणि म्हणूनच ही केस मी तुम्हाला घ्यायला सांगतोय। यावरती वकील म्हणतात, ही केस मीच काय, दुसरं कुणीही घेणं आता अवघड आहे असं म्हटल्यावरती मग आता इकडे अश्विनला थोडंसं विचित्रच वाटतं आणि तो म्हणतो, का
तोपर्यंत नागराज आणि सुमन हे दोघं जण सुभेदारांच्या घरात आलेले असतात. ज्या वेळेला नागराज आता रूम मध्ये येत असतो त्यावेळेला इकडे सुमन म्हणते, काय हो, तुम्ही तर मला म्हटला होतात की सरप्राईज देणार आहे. सरप्राईज देणार आहे? कसलं सरप्राईज देणार तुम्ही मला? हे सरप्राईज इकडे सुभेदारांच्या घरामध्ये घेऊन आलात. यावरती मग आता तो सांगायला लागतो, अगं आपण इकडे आलो तर सायलीला बरं वाटेल ना, सुभेदार परिवाराला सुद्धा आज गरज आहे ना सगळ्या या गोष्टींची, आणि त्यासाठी मी आता इकडे तुला घेऊन आलोय. असं म्हणत असतानाच दोघं जण आत शिरणार तोपर्यंत अर्जुन आता आटपून बाहेर निघालेला असतो. अर्जुनला नागराज म्हणतो, काय रे अर्जुन, तू कुठे निघालास आता? यावरती अर्जुन म्हणतो, आहे एक महत्वाचं काम, येतोच मी. आणि तुम्ही? यावरती मग आता नागराज सांगायला लागतो, काही नाही, म्हटलं जरा सायलीची आणि बाकी घरच्यांची चौकशी करावी आणि त्यासाठी आलो होतो, म्हणजे जरा बरं वाटेल ना त्यांना म्हणून. असं म्हटल्यावरती आता इकडे अर्जुनला थोडा डाऊट येतो की नागराज काका याच्या सगळ्यात जास्तच लक्ष घालतायत. त्या दिवशी हॉस्पिटलला सुद्धा आले होते, आत्ता इकडे सुद्धा आलेले आहेत, आणि इतकं त्यांची आधी इन्व्हॉल्वमेंट नसते, पण अर्जुनला तितका विचार करायला वेळ नसतो. तो म्हणतो, ठीक आहे, सायली आतमध्ये आहे, तुम्ही जा, मला जरा गडबड आहे, मला एका केस संदर्भात बाहेर जायचं आहे. नागराजच्या डोक्यात विचार येतो, ह्या अर्जुन चाललाय तरी कुठे? म्हणजे हा इतक्या घाई गडबडीत चाललाय, नक्कीच काहीतरी पुरावा शोधायला चाललाय की काय? नाही नाही, मला जरा जपूनच राहिलं पाहिजे. बघूया, आज जाऊन अंदाज काढूया की हा कुठे गेलाय ते, मग त्यानंतर ठरवूया काय करायचं ते. असं म्हटल्यावरती नागराज आणि सुमन हे दोघं जण आत येतात. इकडे तोपर्यंत अश्विन म्हणायला लागतो, असं का म्हणताय तुम्ही? तुमची जी काही फी असेल ना ती फी द्यायला मी तयार आहे ना, तुम्ही सांगा तुमची काय फी आहे ती. यावरती मग आता इकडे वकील साहेब सांगायला लागतात, हे बघा, फीचा प्रश्नच नाहीये, मी काय तुमची केस कोणीच घेणार नाहीये, कारण मुळातच ॲडव्होकेट रविराज किल्लेदार यांनी स्वतःच्या मुलीची केस सोडले. म्हणता तुम्हाला कळतंय का? ही केस आम्ही घेतली तर आमच्या रेप्युटेशनचा प्रश्न आहे, म्हणजे ही केस आम्ही जिंकू तर नाहीच शकणार, पण त्यामुळे आमचं रेप्युटेशन खराब होईल. त्यामुळे मीच काय, तुम्ही कोणत्याही वकिलाला विचारलत ना तर रविराज किल्लेदार यांनी सोडलेली केस कुणीही घ्यायला तयार होणार नाही. यावरती अश्विन म्हणतो, असं काय करताय? मी तुम्हाला म्हटलं ना की पैशाची चिंता करू नका. यावरती ते म्हणतात, सर अहो, पैशाचा प्रश्नच नाहीये, ही केस आमच्या रेप्युटेशनवरती आहे, त्यामुळे आम्ही ही केस नाही घेऊ शकत. यावरती मग आता अश्विन म्हणतो, ठीक आहे, आता तुम्हाला ही केसच घ्यायची नसेल तर मी काय करू, पण मी आहे एक डॉक्टर, माझ्याकडे जर का उद्या एखादा आरोपी आला तर मी असं म्हणून चालणार आहे का की मी या आरोपीवरती उपचार नाही करत आहे, कारण हा एक गुन्हेगार आहे, तर मी ह्याच्यावरती उपचार करत नाही असं म्हणून मला चालेल? नाही चालणार, मला त्याच्यावरती उपचार करायलाच पाहिजेत. तुमचं ठीक आहे, तुम्ही बोललात, मोकळे झालात, पण मला तसं करून चालणार नाहीये. यावरती आता इकडे ते वकील साहेब म्हणतात, हे बघा, तुमचं प्रोफेशन आणि माझं प्रोफेशन वेगळं आहे, तुम्हाला ते उपचार करणं गरजेचं आहे, पण ही जर का मी केस घेतली ना तर माझ्या करिअरचा दी एंड होईल, म्हणून मीच काय, मी तुम्हाला परत सांगतोय, कोणीही केस घेणार नाहीये, माफ करा मला. असं म्हणत आता वकील साहेब आपल्या मतावरती ठाम असतात की प्रियाची केस ते घेणार नाहीत म्हणजे नाहीत. अश्विनला प्रश्न पडतो की काय करायचंय नक्की, म्हणजे आता हिला सोडवण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करायला तर पाहिजेच, असा विचार अश्विन करत असतो आणि तो तिकडून निघतो. इकडे तोपर्यंत नागराज आणि सुमन येतात आणि त्यानंतर मग आता कल्पना म्हणते, या नागराज भाऊजी, सुमन बस की. यावरती मग सुमन म्हणते, काय ग सायली, कसे आहेत मधुभाऊ, तुझी तब्येत ठीक आहे ना? यावरती नागराज म्हणतो, काही नाही, जरा तुम्हाला भेटायला आलो, जेणेकरून सायलीला थोडं बरं वाटेल. असं म्हटल्यावरती मग आता इकडे सायली म्हणते, बसा काका. त्यावरती नागराज म्हणतो, आत्ता मला रस्त्यामध्ये अर्जुन भेटला, पण खूप घाई गडबडीत होता, काय अशी घाई होती त्याची, किंवा इतक्या घाई गडबडीत तो कुठे गेला होता? असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे अस्मिता सांगायला लागते, काही नाही, एका केसच्या संदर्भात तो जरा बाहेर गेलेला आहे, त्याला काहीतरी केस पेंडिंग होती आणि त्या संदर्भात तो गेलाय. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे नागराच्या डोक्यामध्ये विचारचक्र सुरू होतात की अरे वा, अर्जुन बाहेर गेलाय, सायली इथे आहे, ही संधी आहे तर थेरड्याला संपवण्याची. एक काम करतो, तडक इकडून बाहेर पडतो, बाहेर पडून आता इकडे मी त्या थेरड्याच्या इकडे जातो आणि त्याला मारूनच टाकतो. ही संधी पुन्हा पुन्हा भेटणार नाहीये, हे दोघं जण नसतानाच त्याला मारणं मला सोपं जाईल. असं म्हणत नागराज म्हणतो, मला ना थोडंसं एक काम आठवलंय.
यावरती अस्मिता म्हणते, हे बघा तुम्ही दोघांनी आता इथून जेवल्याशिवाय जायचं नाहीये. सुमन काकी, नागराज काका बसा, मी विमलला जेवायला वाढायला सांगते. यावरती मग आता सुमन म्हणते, नको, घरी सुद्धा कामं आहेत, मला घरी जायला पाहिजे. यावरती नागराज म्हणतो, सुमन तू एक काम कर, तू थांबिते, मी जातो. म्हणजे मला अचानकपणे महत्त्वाचं काम आठवलेलं आहे आणि त्या संदर्भात मला आता जायला पाहिजे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगते, मी पण येते ना. यावरती तो सांगायला लागतो, नको, मी तुला म्हटलं ना माझं महत्त्वाचं अर्जंट काम आहे, मला जाऊ दे पटकन. असं म्हणत तो ताबडतोब तिकडून निघतो, जेणेकरून त्याला आता तिकडे मधुभाऊंना संपवणं सोपं जाईल. मग सुमन तिकडे बसते, गप्पा टप्पा चालू असतात आणि नागराज धावत पळत तिकडून निघतो. तो डायरेक्ट आता जातो, तो म्हणजे हॉस्पिटलमध्ये जायला निघालेला असतो. सुमनला जरा हे विचित्र वाटतं की आत्ता मला इकडे हे घेऊन आले आणि त्यानंतर अशा प्रकारे हे कसे काय वागू शकतात. तोपर्यंत आपल्याला जेलचा सीन दाखवला जातो. इकडे आता जेलमध्ये प्रिया आणि साक्षी या दोघींसाठी जेवण घेऊन आता एक वॉर्डन आलेली असते आणि ते जेवण बघितल्यावरती लगेच साक्षी चिडते, हे काय, हे जेवण खायला आम्ही कोण आहोत. भात पण शिजलेला नसतो. इथे भात शिजलेला मिळाला ना तरी सुद्धा आम्हाला असं वाटतं मेजवानी मिळाली, मेजवानी. पण हे काय, साधा भात तुम्हाला शिजला देता येत नाहीये. असं म्हटल्यावर ती प्रियाकडे आता जेवण घेऊन येते. प्रिया म्हणते, नको आहे, आम्ही काय भिकारी आहोत का रस्त्यावरचे, हे असलं जेवण तुम्ही आम्हाला देता येते, जरा तरी बरं जेवण द्या. यावरती ती म्हणते, ए तुझी मी जास्त तुझ्याकडे ठेव. यावरती प्रिया म्हणते, ठीक आहे, काल पण नाही जेवले मी, आज पण नाही जेवणार, घेऊन जा हे ताट. असं मोठ्या मिजाशीत प्रिया बोलते खरी, पण पोटामध्ये कावळे कोकलत असतात आणि त्यामुळे तिला आता ते जेवण जरी घेऊन गेले असते तरी भुकेचं काय करायचं हा प्रश्न पडलेलाच असतो. दोघी जणी 2-2, 3-3 दिवस उपाशी असतात. पण आता पुढे काय करायचं, किती दिवस उपाशी राहायचं हे मात्र त्यांना काही कळत नसतं. बरं, हे सगळं चालू असताना मग आता इकडे वॉर्डन ते जेवण घेऊन जाते आणि दोघी जणींना धमकी देते, जा मरा उपाशी, काय करायचं ते करा, आता तुम्हाला जेवणच आणणार नाहीये. असं म्हणत वॉर्डन तिकडून निघून जाते आणि त्यानंतर मग आता दोघी एकमेकींची तोंड बघत बसतात. इकडे अर्जुन आलेला असतो कुसुमकडे आणि अर्जुन कुसुमला म्हणतो, कुसुमताई. कुसुम म्हणते, अहो तुम्ही कसे काय आलात, तुम्ही तर म्हटला होतात ना, मी तुम्हाला म्हटलं होतं ना की आता मी इकडचं बघते सगळं, तुम्ही घरी जा आणि टिफिन वगैरे काही नको होता मला. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, नाही, सहज मी एका केस संदर्भात इकडून चाललो होतो ना, तर म्हटलं तुम्हाला भेटून जावं. असं म्हटल्यावरती ती म्हणते, अच्छा. त्यावरती आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, माझी एक मदत कराल का तुम्ही. कुसुम म्हणते, बोला ना. यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, मला तुम्हाला सायलीबद्दल थोडंसं विचारायचं होतं. यावरती कुसुम थोडीशी सटपटते आणि सायलीबद्दल काय विचारायचं आहे तुम्हाला. असं म्हटल्यावरती अर्जुन सांगायला लागतो, म्हणजे तुमच्याकडे सायलीच्या लहानपणीचा एखादा फोटो आहे का. यावरती कुसुम थोडीशी गडबडते आणि सायलीच्या लहानपणीचा फोटो, तो कशाला तुम्हाला पाहिजे. यावरती अर्जुन म्हणतो, नाही, सहजच आहे का. यावरती कुसुम म्हणते, नाही, आश्रमात तसं काही पद्धत नव्हती फोटो वगैरे काढण्याची, किंवा माझ्याकडे तर फोटो असण्याची शक्यताच नाहीये, माझ्याकडे नाहीये फोटो सायलीचा. पण का हो, तुम्ही असं का विचारताय. यावरती आता इकडे अर्जुन काही स्पष्ट सांगत नाही आणि अर्जुन सांगायला लागतो, नाही, ते सहजच आपलं. यावरती ती सांगते, नाही हो. यावरती अर्जुन म्हणतो, ठीक आहे, फोटो नाही माहिती, पण सायलीच्या लहानपणीची काही गोष्ट जी तुम्हाला आठवत असेल, लहानपणीच्या बद्दल, ती कधी आली, कशी आली, तिला कोणती बाई घेऊन आली होती का, तिला कोण घेऊन आलं होतं, हे सगळं जर का तुम्ही मला सांगितलं तर बरं होईल. यावरती कुसुम म्हणते, म्हणजे खरं सांगू का, तर सायलीबद्दल ही सगळी माहिती असणं हे म्हणजे माझ्याकडे ही माहिती असणं शक्यच नाहीये. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, का हो. यावरती कुसुम सांगते, कसं आहे, सायलीनं खूप लहानपणी आश्रमात आली होती, जेमतेम छोटीशी होती ना तेव्हा, म्हणजे 20-22 वर्षापूर्वी सायली ही आश्रमातलं पहिलं मूल होती. आणि मी काय हो, मी आत्ता आले 7 ते 8 वर्षापूर्वी, म्हणजे माझं लग्न झालं, नवरा नासका निघाला, त्याने त्रास द्यायला सुरुवात केली आणि मग त्यानंतर मी आता तिकडून निघून आले.
असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे अर्जुन सांगायला लागतो, असं आहे का? यावरती ती म्हणते, हो, मी 7-8 वर्षापूर्वीच आले, त्यामुळे सायलीच्या लहानपणाबद्दल मला काही माहिती असण्याची बिलकुलच शक्यता नाहीये. मला खरंच काही माहित नाहीये. पण मला सांगा, इतक्या दिवसानंतर तुम्ही आज का हे असं विचारताय? काय तुमच्या मनात काय आहे? यावरती अर्जुन म्हणतो, नाही नाही, मनात वगैरे तसं काही नाहीये. मला फक्त सायलीला सरप्राईज द्यायचं होतं. सायलीला सरप्राईज देण्यासाठी मला आता हे सगळं करायचं होतं, बस, बाकी काहीच नाहीये. यावरती आता इकडे अर्जुन म्हणतो, ठीक आहे, मला निघायला पाहिजे. अर्जुन काहीतरी खोटं बोलतोय हे कुसुमला समजतं. इकडे तोपर्यंत आता महिपत बोलत असतो आणि महिपतने मोठा पेटारा उघडलेला असतो, पैशाने भरलेला. आणि आता तो त्या वकिलासमोर ठेवतो, पैशाची दबात करायची नाहीये, ही फक्त केस घ्यायची, माझ्या मुलीला या सगळ्यातून बाहेर काढायचं, बस बस, बाकी काहीही करायची तुम्ही गरज नाहीये. आणि हे पैसे इतके फक्त ॲडव्हान्स आहे. हा, माझी मुलगी एकदा का सुटली ना की तुम्हाला 2 करोड रुपये देईन. बोला, आहे मंजूर? यावरती लालची वकील म्हणायला लागतो, हो महिपत शेठ, तुम्ही बिलकुल चिंता करू नका, एका हिअरिंगमध्येच तुमच्या मुलीला मी सोडवून टाकतो. असं म्हणत तो आता लालचीपणाने ती केस घेतो. केस तर घेतो खरा, पण त्याला माहीत नसतं की ही केस आपल्याला जिंकणं कठीण जाणार आहे. त्यावरती हे सगळं बोलणं चालू असताना नागराज येतो. नागराज आल्यावरती मग आता महिपत म्हणतो, या मग वकील साहेब, तुम्हाला सगळी तयारी करायची असेल ना, या आणि मला जसं काही घडेल तसं कळवा. असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे नागराज येतो. नागराज आल्यावरती महिपत म्हणतो, काय नागराज शेठ, एकतर माझी पोरगी अगदी खून केला चुकून आणि ती जेलमध्ये जाऊन बसले. 2.5 वर्ष रक्त ओकतोय तिला सोडवायला, आणि तुम्ही काय आता हाफ मर्डर करून ठेवलायत, आता तुम्हाला सोडवायला मी हे करायचं आहे का? यावरती मग आता इकडे तो सांगायला लागतो, हे बघ, माझ्या बाबतीत तू काही करायची गरज नाहीये महिपत, हे बघ, मी माझं करायला सक्षम आहे. म्हणजे खरं सांगू का, तर काल मी गेलो होतो हॉस्पिटलमध्ये आणि त्याच्या तोंडाचं मास्क पण काढलं होतं, पण ऐन वेळेला मागून सायली आल्याची मला चावल लागली आणि त्यानंतर मग ते मास्क मी पुन्हा तसंच ठेवून दिलं. आणि त्यामुळे त्याला मारण्याचा एक डाव फेल झाला असला तरी मी काही हार मानलेली नाहीये. आत्ता पण मी तिकडेच चाललोय, त्यामुळे माझ्यासाठी तू काही करू नकोस, मी माझं काय ते निस्तरेन. असं म्हणत नागराज आता इकडे बोलत असतो आणि तो हॉस्पिटलला यायला निघतो. इकडे आता अर्जुन खोटं बोलतोय हे कुसुमच्या लक्षात येतं आणि कुसुम आता त्याच्या पाठोपाठ येते आणि अर्जुन सर, कोर्टामध्ये अनेक गुन्हेगारांना खोटं बोलताना तुम्ही पकडलं असेल, पण स्वतः तुम्हाला खोटं बोलणं बिलकुल जमत नाहीये. काय लपवताय तुम्ही माझ्यापासून? बोला, काय सत्य तुम्हाला समजलंय? काय लपवण्याचा प्रयत्न करताय? कुसुमने अर्जुनला रंगे हात पकडलेलं असतं. त्यावरती अर्जुन थोडासा गडबडतो आणि आता कुसुमला खरं सांगण्या वाचून त्याच्याकडे कोणताही पर्याय नसतो. मग तो सांगायला लागतो, कुसुमताई, खरं तर खूप वेगळीच गोष्ट घडलेली आहे. कुसुम म्हणते, काय झालंय? त्यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो, खरं सांगू तर मग सायलीचे आई बाबा जिवंत आहेत अशी गोष्ट मला समजलेली आहे. कुसुम म्हणते, काय? यावरती तो सांगतो, हो, सायलीचे आई बाबा जिवंत आहेत. यावरती कुसुमला पण धक्का बसतो आणि त्यामुळे कुसुम सांगायला लागते, मला खरंच याच्याबद्दल काहीच माहित नाहीये. अर्जुन म्हणतो, तेच, आणि त्या सत्याचा शोध घेण्यासाठी माझी जरा धडपड चालू आहे. असं म्हटल्यावरती आता इकडे कुसुमला खूप मोठा धक्का बसतो. तोपर्यंत महिपत शिखरे आलेला असतो जेलमध्ये. तो प्रियाला हातामध्ये एक चिठ्ठी दाखवतो आणि सरंजामे, राजेंद्र, मधुकर पाटील आणि चौथं नाव प्रिया, म्हणजे 3 लोकांना तर मी मारून टाकलेलं आहे आणि आता 4थं नाव तुझं आहे. तू आता एकदा का जेलच्या बाहेर आलीस ना की तुला मी काम तमाम करून टाकणार आहे. मग काय, तू माझ्या लिस्टवरती आहेस आता तुला संपवल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. असं म्हणत महिपतने तिला आता चांगलंच धमकावलेलं असतं. प्रिया चांगली सटपटते. हा खरंच महिपत अर्ध्या डोक्याचा आहे, कधी आणि कसा उडवेल कळत नाही. इकडे तोपर्यंत अर्जुन, प्रताप आणि अस्मिता यांचं मिशन ठरतं की अस्मिता आणि प्रताप या दोघांनी सायलीला टॉर्चर करायचं, जेणेकरून आता इकडे कल्पना तिच्या बाजूने होईल आणि तिची साथ देईल. मग ठरलं, असं म्हणत ते हातमिळवणी करत असताना सायली येते आणि काय तुम्ही कसली हातमिळवणी करत होतात? पण अर्जुन सायलीला काही सांगत नाही.